मी राधा. मी एक योगा क्लास चालवते. माझं वय 35 आहे. तशी मी चांगल्या घरातील मुलगी आहे. परंतु माझं लग्न झाल्यानंतर अवघ्या 5 वर्षांनी माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला. माझा नवरा हा खूपच चांगला होता. परंतु माझ्या योगा क्लासेसच्या नादामुळे नवऱ्याने मला घटस्फोट दिला. कारण मी घरामध्ये वेळ देत नसायचे. मला माझा क्लास आणि माझे मेंबर यांचंच मला पडलेलं असायचं. त्यामुळे शेवटी त्याने मला सोडून देण्याचा विचार केला आणि मी गेली 10 वर्ष एकटीच राहते. त्यातून स्वतः माझा क्लास चालवते आणि सर्व काही स्वतःच पाहते. मला मूल-बाळही नाही. मात्र मी क्लासमध्ये येणारे सर्वच माझ्या मुलाप्रमाणे आहेत, असं समजून मी त्यांच्याशी वागत राहते. बरेच दिवस झाले 2 बायका नवीन आल्या होत्या. त्या मला सर्व गोष्टी विचारून घ्यायच्या, कारण त्यांचं नुकतंच नवीन लग्न झालं होतं. आणि त्यांनी मला भरपूर साऱ्या गोष्टी विचारल्या होत्या, कारण त्यांचं नुकतंच नवीन लग्न झालं होतं. आणि त्यांनी मला भरपूर साऱ्या गोष्टी विचारल्या होत्या. त्यामध्ये एक म्हणजे लग्नानंतर पहिल्या रात्री काय केलं जातं आणि कशा पद्धतीने करायचं असतं, या गोष्टीपासून ते नवऱ्याला सुखामध्ये कसं ठेवायचं, हे सर्व त्यांनी मला विचारलं होतं. मी माझ्या पद्धतीने सर्व काही गोष्टी सांगितल्या होत्या. शारीरिक बाजूही त्यांची भक्कम होण्यासाठी भरपूर अशा योगाच्या टिप्स देत होते. त्यामुळे खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये एक सुखी जीवन त्यांना जगता येईल, हाच माझा हेतू होता. परंतु एके दिवशी एका बाईचा नवरा हा क्लासवरती आला आणि तो मला म्हणाला, "मॅडम, तुम्ही माझ्या बायकोला काय सांगितले आहे? ती खूपच माझ्यासोबत वेगळ्या पद्धतीने वागत आहे. मी काही सांगितले नाही. तिने मला सर्व गोष्टी विचारल्या होत्या. मी त्याच पद्धतीने तिला उत्तर दिलं आहे." तेवढ्यात तो म्हणाला, "तुम्ही माझ्यासोबत रात्र कशी घालवायची, या गोष्टीसुद्धा शिकवता वाटतं." तेवढ्यात मी म्हणाले, "अहो, असं काही नाही." परंतु त्या नुकत्याच नवीन लग्न झालं आहे, असं म्हणाल्या आणि त्यांना काहीच माहिती नव्हतं. त्यामुळेच मी थोडीशी त्यांना मदत केली. तेवढेच, बाकी काहीच नाही. मग त्यानंतर नवरा म्हणाला, "बरं ठीक आहे, मलाही काही लागलं तर मी तुम्हाला विचारेन. तुमचा नंबर मला द्या." असं म्हणून तो माझा नंबर घेऊन गेला. त्यानंतर त्याची बायको दुसऱ्या दिवशीही योगासाठी आल्यानंतर मी तिला विचारलं, की "बाई, तू माझ्याबद्दल तुझ्या नवऱ्याला काय सांगितलंस?" तेवढ्यात ती म्हणाली, "काही नाही. तुम्ही ज्या पद्धतीने मला सांगितलं, मी त्याच पद्धतीने आमच्या पहिल्या रात्री करण्याचं ठरवलं होतं आणि मी तसंच केलं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नवऱ्याला जवळ घेतलं आणि त्याचा हात माझ्या तिथे नेला आणि त्यानंतर त्याने लगेच सर्वच गोष्टी करायला चालू केल्या. मी हळूच माझी साडी काढली आणि त्यांच्या अंगावरती बसले. त्यानंतर त्यांनी मला जोरजोराने उड्या मारायला सांगितलं. मीही जोरजोराने उड्या मारत होते आणि तो खाली झोपला होता. त्यानंतर त्याने मला खाली उतरवले आणि नंतर मला झोपवले. माझ्या मांड्या त्याला खांद्यावरती घेतल्या आणि त्यानंतर त्याने माझ्या खालच्या जागी खूप जोरजोराने मारायला चालू केले. माझी जागा लाल करून सोडली होती. मला खूप दुखत आहे म्हणून "हळू कर ना, खूप दुखत आहे," असे म्हटलं तरीही माझा नवरा ऐकायला तयारच नव्हता. त्यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्याला हवं तसं शारीरिक सुख दिलं. त्याला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या पद्धतीने मी त्याला करू दिल्या आणि तो शांत झाला. मात्र त्यानंतर तो मला म्हणाला, की "तुला या सर्व गोष्टी कशा माहीत?" आणि तो माझ्यावरती संशय घेऊ लागला. तो म्हणाला, "नक्कीच, याच्या आधी तुझं कोणासोबत तरी तोंड काळं केलेलं दिसतं. त्याशिवाय तुला या गोष्टी कशा कळाल्या?" असं म्हणून माझा नवरा माझ्यावरती संशय घेऊ लागला. आणि म्हणून असे मीही त्याला समजावण्यासाठी शेवटी तुमचं नाव सांगितलं आणि तुम्ही मला सर्व गोष्टी शिकवल्या आहात, हे मी त्याला सांगितल्यानंतर त्याला ते पटलं. आणि तो त्याचीच खात्री करण्यासाठी तुमच्याकडे आला असेल. याच्या व्यतिरिक्त दुसरे काही नाही. तुमच्याबद्दल बोलणार झालं, तुम्ही काळजी करू नका." असं म्हटल्यानंतर मी तिला म्हणाले, "अगं ठीक आहे, परंतु ह्या गोष्टी नवऱ्याला सांगायच्या नसतात. तुझ्या नवऱ्याने तुझ्यावरती संशय घेतला म्हणून ठीक आहे. मात्र यापुढे असे कधीही सांगू नकोस. नवरा माझ्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने आपण त्याला खुश करायचं, तर आपल्यावरती खूपच बिकट वेळ येते. त्याचंच उदाहरण म्हणजे मी तुझ्यासमोर आहे. माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली. 5च वर्षात माझ्या लग्नाचा घटस्फोट झाला. घटस्फोट होण्यामागचं कारण मात्र तेच आहे,
मी माझ्या नवऱ्याला वेळ देत नव्हते आणि त्यामुळेच माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं. आज मी एकटीच आहे, मात्र माझ्यावर जी वेळ आली ती इतरांवर येऊ नये म्हणून सर्वांना चांगलं सांगत असते. तेच मी तुला सांगितलं. तेवढ्यात ती म्हणाली, "राधा मॅडम, तुम्ही जे म्हटलं ते मला पटलं. मात्र इथून पुढे माझ्या नवऱ्याला काही सांगणार नाही. तुम्ही सांगितल्यामुळे मला खूपच मदत झाली आणि मी माझ्या नवऱ्याला खुश करू शकले. लग्नानंतर काय करायचं असतं, कसं करायचं असतं हे तुम्ही सांगितल्यामुळे मला अगदी खूपच सोप्या पद्धतीने सर्व गोष्टीही झाल्या. माझा नवरा माझ्यावरती खूप प्रेम करतो. मात्र नेहमी त्याच्यावरती त्याच पद्धतीने प्रेम करेन आणि जर काही मला अडचण आली तर मी तुम्हाला विचारेन." मी म्हणाले, "ठीक आहे." मात्र योगा रोजचा रोज करायचा. त्याने शरीर निरोगी राहतं आणि त्या गोष्टी करण्यासाठीही उत्साह हवा ना. धन्यवाद.